आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2026च्या अधिकृत अर्ज प्रक्रियेची टप्प्याटप्प्याने माहिती घेणार आहोत. ही केवळ एक सामान्य शासकीय योजना नाही बरं का, तर राज्याच्या प्रशासनात थेट योगदान देण्याची आणि धोरणे ठरवण्याची एक सुवर्ण संधी आहे. या संपूर्ण प्रक्रियेत अर्ज नेमकं कसा भरायचा, त्याचे निकष काय आहेत आणि कोणत्या चुका टाळायच्या हे आपण आज उलगडून दाखवणार आहोत. ठीक आहे, चला थेट मुख्य मुद्द्याला हात घालूया. ही रक्कम पहा, दरमहा 61,500 रुपये. या फेलोशिपचे आर्थिक फायदे खरोखरच प्रचंड आकर्षक आहेत. यामध्ये 56,100 रुपये हे मूळ विद्यावेतन असते आणि प्रवास तसेच इतर खर्चासाठी 5,400 रुपयांची ठोक रक्कम दिली जाते. थोडक्यात सांगायचे तर उमेदवाराला वर्षाला जवळपास 7.5 लाख रुपयांचं पॅकेज यातून मिळतंय, जे नक्कीच लक्षभेदी आहे. पण थांबा, ही संधी केवळ पैशांपुरती मर्यादित नक्कीच नाही. फेलोशिपचे इतर फायदे थक्क करणारे आहेत. उमेदवारांना थेट मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळते. एवढेच नाही तर शासकीय सेवेत थेट गट अ म्हणजेच क्लास 1 अधिकाऱ्याचा दर्जा दिला जातो. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या 12 महिन्यांच्या फील्डवर्कचे व्यवस्थापन थेट आयआयटी बॉम्बे करते आणि यशस्वी उमेदवारांना त्यांच्याकडूनच एक विशेष प्रमाणपत्र मिळते. यासोबतच अपघात विमा आणि वर्षातून 8 दिवसांच्या रजेचीही सोय आहे. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण हे 5 टप्पे पाहणार आहोत: फेलोशिपचे स्वरूप, पात्रता, नोंदणी कशी करायची, शैक्षणिक माहिती भरणे आणि सर्वात शेवटी फी भरून अर्ज सबमिट करणे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, जिथे आपण या योजनेचे स्वरूप समजून घेणार आहोत. पण हे सर्व फायदे मिळवण्यासाठी वेळेचं भान राखणे खूप गरजेचे आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे 27 मे 2026 ही अर्जाची अंतिम मुदत आहे. या तारखेनंतर पोर्टल कायमचे बंद होईल. त्यामुळे ज्या महत्त्वाकांक्षी तरुणांना या योजनेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेगाने अर्ज भरणे आवश्यक आहे. आता वळूया दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे: पात्रता आणि निवड प्रक्रिया. शासनाच्या या एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी नेमके कोण पात्र ठरू शकते, हे जाणून घेणं खूप रंजक आहे. आता या स्लाइडवरची सर्वात रंजक गोष्ट म्हणजे वयाची अट किती काटेकोर आहे पहा. 8 मे 2026 रोजी उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे आणि कमाल 26 वर्ष असणे सक्तीचे आहे. याचा सरळ अर्थ असा की जन्मतारीख ही 8 मे 2000 ते 8 मे 2005 या दरम्यानचीच असायला हवी. एक दिवस पुढे किंवा एक दिवस मागे असला तरी चालणार नाही. शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाले तर पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशनमध्ये किमान 60% गुण असणं अनिवार्य आहे आणि सोबतच कमीत कमी 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभवही लागेल. पण यात एक चांगली गोष्ट अशी आहे की केवळ नोकरीच नाही, तर इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप किंवा स्वतःचा व्यवसाय म्हणजेच उद्योजकता असेल तरी तो अनुभव अधिकृतपणे ग्राह्य धरला जातो. ही निवड प्रक्रिया म्हणजे एक मोठी लढतच आहे. 3 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात 100 मार्कांची बहुपर्यायी म्हणजेच MCQ चाचणी असते, ज्यासाठी 60 मिनिटे मिळतात. यात चालू घडामोडींवर भर असतो. दुसरा टप्पा निबंध लेखनाचा आहे, जिथे 3 पैकी एका विषयावर 500 शब्दांत 45 मिनिटांच्या आत निबंध लिहायचा आहे. आणि शेवटचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे अंतिम निवड समितीसमोरील थेट मुलाखत. आता या प्रक्रियेतील स्पर्धेची तीव्रता या संख्येतून समजते. लेखी परीक्षा आणि निबंध लेखनाच्या अत्यंत कठीण चाचणीनंतर अंतिम मुलाखतीसाठी संपूर्ण राज्यातून केवळ 210 उमेदवारांचीच निवड केली जाते. आणि हे आहे अंतिम उद्दिष्ट: फक्त 60. त्या 210 पैकी प्रत्यक्ष फेलोशिपसाठी फक्त 60 अंतिम उमेदवारांना निवडले जाईल. संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ 60 सर्वोत्तम गुणवत्ताधारक तरुणांनाच ही मानाची संधी मिळणार आहे. एवढी मोठी स्पर्धा आहे, तर मग प्रत्यक्ष अर्ज भरायला सुरुवात कशी करायची? चला आता महाडेस फेलोशिप पोर्टलवरील नोंदणी प्रक्रियेकडे वळूया. उमेदवारांचा गोंधळ उडू नये म्हणून ही तांत्रिक प्रक्रिया 4 अतिशय सोप्या टप्प्यांत विभागली गेली आहे. पहिले, नवीन युजर नोंदणी. नंतर प्रोफाईल आणि केवायसी पूर्ण करणे. मग शिक्षण आणि अनुभवाची माहिती जोडणे आणि शेवटी फी भरणे. अगदी सोपे आहे. पोर्टलवर जाऊन न्यू युजर रजिस्टर हिअर वर क्लिक करायचे. तिथे अधिकृत ईमेल आयडी टाकायचा, OTP टाकून तो तपासायचा आणि एक अत्यंत सुरक्षित पासवर्ड तयार करायचा. झाली तुमची प्राथमिक नोंदणी पूर्ण. आता इथे अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे बरं का. प्रोफाईल तयार करताना उमेदवाराचे नाव आधार कार्डवर जसे आहे तंतोतंत तसेच टाकावे लागते.
एक स्पेलिंग मिस्टेक आणि अर्ज सेव्ह होणार नाही. या व्यतिरिक्त पालकांची नावे, पत्ता आणि पिन कोड अचूक भरायचा आहे. विशेष म्हणजे मातृभाषा निवडताना ती मराठी असणे आवश्यक आहे. आणि हा पहा संपूर्ण प्रक्रियेतला सर्वात वेगळा आणि महत्त्वाचा टप्पा, व्हिडिओ KYC. ही एक सक्तीची लाईव्ह पडताळणी आहे. यात आधी थेट सेल्फी काढावा लागतो, त्यानंतर हातात आधार कार्ड धरलेला एक स्पष्ट फोटो अपलोड करायचा आणि शेवटी 15 सेकंदांचा एक थेट व्हिडिओ रेकॉर्ड करावा लागतो, ज्यामध्ये उमेदवाराने स्वतःचं नाव, गाव आणि जिल्हा तोंडी सांगायचा आहे. त्यामुळे अर्ज भरायला बसण्यापूर्वीच कॅमेरासमोर तयार राहणं महत्त्वाचे आहे. प्रोफाईल आणि व्हिडिओ KYC पूर्ण झाल्यानंतर अर्ज प्रक्रियेचा पुढचा टप्पा येतो, तो शैक्षणिक आणि व्यावसायिक माहिती भरण्याचा. इथे केवळ उत्तीर्ण असे लिहून चालणार नाही. 10वी, 12वी आणि पदवीच्या बाबतीत कोणते बोर्ड किंवा विद्यापीठ होते, सर्टिफिकेटवर असलेली अचूक तारीख आणि मिळालेली टक्केवारी अगदी स्पष्टपणे नोंदवावी लागते. यासोबतच कामाचा अनुभव आणि त्याच्या तारखाही काळजीपूर्वक भरायच्या आहेत. ह्या पोर्टलवर फक्त आकडेवारी नाही तर उमेदवाराचा दृष्टिकोनही तपासला जातो. म्हणूनच उमेदवारांना त्यांच्या करिअरचा 50 शब्दांत परिचय आणि या फेलोशिपसाठी अर्ज करण्याचे त्यांचे मुख्य उद्दिष्ट काय आहे हे लिहून द्यावे लागते. यानंतर स्वतःच्या सोयीनुसार परीक्षेसाठी 3 पसंतीची केंद्रे निवडता येतात. आता आपण पोहोचलो आहोत अंतिम टप्प्यावर, जिथे कागदपत्रे अपलोड करून अर्जाची फी भरायची आहे आणि प्रक्रिया पूर्ण करायची आहे. डॉक्युमेंट अपलोड करण्याचे नियम अगदी स्पष्ट आणि कडक आहेत. उमेदवाराचा पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी म्हणजेच सही हे दोन्ही फाईल फॉर्मॅट्स 500 किलोबाईट्सच्या आतच असणं सक्तीचे आहे. यापेक्षा मोठी फाईल सिस्टम घेणारच नाही, त्यामुळे त्याआधीच योग्य आकारात सेव्ह करून ठेवा. सर्व माहिती भरून झाल्यावर सेव्ह आणि नेक्स्ट करायचे आणि मग शेवटचा टप्पा येतो तो 500 रुपये परीक्षा शुल्काचा. हे शुल्क नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे ते परत मिळणार नाही. आणि जाता जाता एक अत्यंत महत्त्वाची प्रशासकीय सूचना, पेमेंट यशस्वी झाल्यावर अर्जाची आणि पेमेंटची प्रिंटआउट काढून नक्की सुरक्षित ठेवा. तसेच परीक्षेचे हॉल तिकीट उमेदवारांना थेट त्यांच्या ईमेलवर येईल, त्यामुळे सर्वांनी आपले ईमेल इनबॉक्स वेळोवेळी तपासत राहणे अत्यंत आवश्यक आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त 60 जागा उपलब्ध आहेत. थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाशी जोडले जाण्याची आणि राज्याच्या धोरणांना आकार देण्याची ही अभूतपूर्व संधी आहे. अंतिम मुदत 27 मे आहे. आता प्रश्न हा आहे की प्रशासनात प्रत्यक्ष बदल घडवू पाहणारे महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी तरुण या 60 जागांपैकी एका जागेवर दावा सांगण्यासाठी आपली नोंदणी वेळेत पूर्ण करणार का? विचार करा आणि आजच कामाला लागा.